वंदे सदा भास्करा धैर्ये वैद्यवधूरासितवना कुर्या सदा मंगलम. रामेण भियता निशाचरचमु रामाय तस्मै नमः. रामानास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्तिदां. रामे चित्तलये सदा भवतु मे कुर्या सदा मंगलम.
गजानन महाराज हा दास आपल्या चरणी नेमत आहे. वरम 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 वत हा कोण नारायण? वैकुंठी जाणार आहे. वैकुंठी महाविष्णू. ऐकलं होतं, हा हे नाव कुठं तरी ऐकलं होतं. ना म्हणजे त्याची तू भक्ती करतोय, हो. मग मारणार नाही. काय? देवाचा भक्त म्हणाला तुला मारणार नाही. मग पण मला सांग, काय ते? मला तुझी प्रचिती घ्यायची आहे. माझी प्रचिती होय, ती कसली? तू खरं बोलतोय की खोटं बोलतोय बरं ठीक आहे घे. हे मला जाणून घ्यायचंय. घे प्रचिती घे. तोच म्हणालास हा की भूत भविष्य वर्तमान सारं काही मी जाणतोय. बरोबर आहे. हे सारं जाणतोय हो तू. हो हे खरं आहे. सत्य आहे. मग मला सांग, काय ते? माझं भविष्य मला जाणून घ्यायचंय. काय? होय, मग मी सांगणार. माझं भविष्य मला जाणून घ्यायचंय. मी प्रश्न विचारणार, ठीक आहे ठीक आहे. तुझं मला उत्तर हवं. बरं ठीक आहे. सांग, मी कोण? तुझं नाव कुंभोज होय. कुंभोज होय. नारायण नारायण. मागचा पुढचा विचार न करता हे काय की कुंभोज? हं? यानं माझं नाव तर बरोबर सांगितलं, पण नाही, हे, काय ते? याच्यावर माझा विश्वास नाहीये. विश्वास नाही? तो म्हणाला हा. माझं नाव कुंभोज, हे बरोबर आहे. पण तू सांगितलंस हा हे बरोबर असू शकतं, शातला भाग नव्हे. म्हणजे तू कुठंतरी ऐकलं असतील, बरोबर आहे. कुणाच्या मुखात ऐकलं असतील म्हणजे याच्यावरती की अरण्याच्या ठिकाणी थैमान घालणारा कुंभोज राक्षस हा हा सारा काही मनुष्य माझ्या दृष्टीबद्दल होत नाहीये. समजलो. नक्कीच मानवाला केवळ माझ्या येण्याची जाग लागली असेल आणि जेणेकरूनच या अरण्याच्या दिशेनं कुणी फिरकत नाहीये. पण काही का असेना, मला माझ्या मृत्यूवर मात करायची आहे. मला माझं भविष्य घडवायचंय. याच्यासाठी मानवाचा शेवट करणं या कुंभोजला क्रमप्राप्त आहे. आणि याच्यासाठी या आमरे काय करतोय? तुला मार, तुझा शेवट करणार, का? तुला ठार मारणार. आमरे मला म्हणून काय मिळणार तुला? माझं कर्तव्य, माझं भविष्य, माझं नशीब मला मारून? मला घडवायचंय. अरे जर का मी जिवंत राहिलो तर तुझं भविष्य घडेल, हे, नशीब घडेल. मला मारू नको. तुमच्या सारख्याला जिवंत ठेवून, काय? होय, तुमच्या सारख्याला जिवंत ठेवून माझं भविष्य घडणार नाहीये. मग कारण काय ते? ही मानवजात हा. केव्हा
काय करील याचा सांग पत्र. हे बरोबर आहे. या मानव जातीवर कोणी विश्वास ठेवू नये. अगदी सत्य आहे. हा कुंभोजही ठेवला नाहीये. बरोबर आहे. पण तुला काय वाटलं? काय ते? अरे मी सामान्य मानव प्रमाणे, मी सामान्य मानव आहे. म्हणजे तू मान नारायण नारायण. काय झालं? आश्चर्य, हा. नवाल, चमत्कारच काय? तुझ्या सर्वांगाकडे पाहतोय. हा. पण कित्येक मानवाचा शेवट केला. हं? पण अशा प्रकारचा मानव केवळ पाहिला नव्हता. हे ना? होय, मला सांग, काय ते? कोण आहेस तू? मी? कोण आहेस? मग ऐक. अरे त्रिभुवनात माझी भ्रमंती, भूत भविष्य वर्तमान याची जाणशक्ती. नाव माझं नारद. काय म्हणाला? हा. त्रिभुवनाच्या ठिकाणी तुझी भ्रमंती, हो. भूत भविष्य वर्तमान तू जाणतोय, आणि हे ओंडके गळ्यात घालून तू फिरतोय. नाही रे बाबा, ही तुझ्यावर वेळ कशी काय निर्माण हा झाली? उलटा नव्हे, हा ब्रह्मवीण आहे. हा. हा ब्रह्मवीणा देवाचं नामस्मरण करण्यासाठी याची साथ मला लाभते. म्हणजे तू देवभक्त आहे. हा नंदी आपल्या बापाच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी सारा देवतांना सहजीवर पळवलं. एवढं नव्हे तर शंभू महादेवतेच्या चरणी गेलोय. शंभू महादेवतेचा आणि माझं तुंबस युद्ध झालं. युद्ध चालू असतेवेळी शंभू महादेव माझ्यावर प्रसन्न झाले. त्याच वेळी या शंभू महादेवतेला सांगितलं, शंभू महादेव सांगितलं, सांग नंदी, सांगा शंभू महादेव तुझ्यावर प्रसन्न झालेला आहे. माग नंदी वाटेल ते माग. त्याच वेळी हा नंदी मागचा पुढचा न विचार करता शंभू महादेवतेला सांगितलं, हे शंभू महादेवा, या नंदीला जर का द्यायचं असेल तर चंद्र सूर्य असेपर्यंत तुमचं वाहन बनवलं पाहिजे. तथास्तु. शंभू महादेवतेच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द, हे नंदी, आज दिनापासून तू माझं वाहन बनलं पाहिजे. तद दिनापासून या भोलेनाथाचं वाहन म्हणजे हा नंदी. ओम नमः शिवाय. देवा तुझा आशीर्वाद आहे. हा नंदी, भोलेनाथाचा वाहन नंदी आपल्या पवित्र आणि पूज्य चलीने होतोय. मंगलमय आशीर्वाद. वा. अरे तुझा स्वाभिमान मला वाटतोय. हो. काय म्हणतोय दादा? पहा, ज्यावेळी देवताला भोलेनाथानं या नंदीला वाहन बांधिलं, तद दिनापासून भोलेनाथाचा वाहन माझा हा नंदी. हा. वा. पण नंदी, अरे आजपर्यंत जे जे भोलेनाथ तुला सांगतात ते तू ऐकतोय. होय. आणि मला सांग, सांप्रत तू इथं उभा आहे कहाणी कशासाठी? हे काय? भोलेनाथांचे भक्त, हे माझे भक्ती, भक्तांवर आलेलं संकट मी दूर करतोय. प्रत्येक भक्तांचं रक्षण भोलेनाथांच्या आशीर्वादानं मी रक्षण करतो. म्हणजे रक्षण करण्यासाठी तुझी नेमणूक इथं केली आहे. होय. पण मला वाटतंय की हे कर्तव्य तू व्यवस्थित पार पाडत अरे नाही. बाबा! ते माझं कर्तव्य अपुरं असं का म्हणताय? या नंदीचं कर्तव्य अपुरं का असं म्हणताय? अरे याला कारण आहे. कारण भोलेनाथांचा निस्सीम भक्त, अरे याच्यावरती संकटाची चावल आहे. भोलेनाथांचा भक्त तोच माझा भक्त. आणि त्या भक्तावरती अरे संकट वाटचाल करत नाही. काय? त्या भक्ताच्या दिशेने संकट वाटचाल करताय. नंदीवर संकट आहे. तो काळाचा कामात आहे. त्या त्या काळाचे खंबे चढण्याचं फोडण्याची दिव्यशक्ती या नंदीच्या हाती आहे. मग नंदी ऐक, उज्जैन नरेश राजा ब्रह्मदत्त हा एकनिष्ठ कैलासनाथांचा भक्त, कैलासनाथांचा भक्त. शिवाय त्याचा पुत्रही त्यांचा भक्त म्हणजे होय. भरत.
पण यांच्यावरती ते संकट कोणतं असेल कोणतं? तर कुंभोज रूपी संकट. कुंभोजच्या नावाचं कुंभोजचे संकट. या भूतानाला संकट आणलंय. म्हणजे त्या वाळाच्या संकट आहे. नारदा सांग या नंदीनं काय केलं पाहिजे. अरे एकच केलं पाहिजे. अरे संकट त्यांच्या दिशेने वाटचाल करतंय, त्या अगोदर त्यांच्या रक्षणासाठी तू गेलं पाहिजे. नारदा हा. ज्या वेळी माझ्या देवतानं माझ्या हाती कर्तव्य दिलंय ते कर्तव्य पूर्ण करणं या नंदीचं कर्तव्य आहे. मग